आज संपूर्ण देशभरामध्ये जे आहे ते औषध विक्रेत्यांनी जे आहे ते संप पुकारलेला आहे। याच अनुषंगाने सध्या आपण करमाळा शहरामध्ये आहोत। या ठिकाणी पाहू शकतो की या संपामध्ये करमाळ्यातील औषध विक्रेते देखील जे आहेत ते या संपामध्ये सहभागी झालेत। आपण पाहू शकतो की सध्या करमाळ्यातील जे औषध दुकान आहेत त्यांची सुद्धा आज या संपात सहभागी झाल्यामुळे त्या दुकानाला टाळे असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यावेळी सर्व औषध विक्रेते जे आहेत ते आक्रमक झालेलं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जे आहे ते विविध जे आहेत त्या मागण्यांसंदर्भात जे आहे ते घोषणाबाजी करत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आपण नेमकं औषध विक्रेत्यांशी जे आहे ते या संदर्भात जे आहे ते आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, तुमचा जो आज संप आहे संपूर्ण देशभरामध्ये काय मागण्या आहेत नेमकं प्रामुख्याने? अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने जे आज पूर्ण देशभर भारत बंद आहे, या बंदच्या प्रमुख मागण्या ऑनलाईन औषधी जे बेमुसारपणे जे लूट चाललेली आहे, या औषध विक्री बंद करा। परत GSR 220 हा जो कायदा 220 कोरोनामध्ये केला होता, हा कायदा रद्द करण्याची एक प्रमुख मागणी आहे। आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी जे केंद्र सरकारला मिलीभगत करून जी ही ऑनलाईनची मुदत वाढवली, यासाठी एक ही प्रमुख मागणी आहे। या तीन प्रमुख मागण्या घेऊन आमचे संघटनेचे केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ आप्पा शिंदे, सोलापूर जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश विरपे, खजिनदार प्रशांत खलिपे, जिल्ह्याचे आमचे करमाळ्याचे सहसचिव विवेक ननवरे आणि करमाळा तालुक्याचे अध्यक्ष दीपकजी पाटणे, सचिव रवींद्र बरिदे यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण करमाळा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी हा बंद आणि संपूर्ण तालुक्यात शहरामध्ये आम्ही फिरून बंद 100% यशस्वी पूर्ण केलेला आहे। आणि या बंदला कुठेही गालबोट लागणार नाही। आणि इमर्जन्सीसाठी जे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून 2 तात्पुरत्या स्वरूपात इमर्जन्सीसाठी आम्ही मेडिकल सुद्धा चालू ठेवलेले आहेत की जेणेकरून सर्वसामान्यांची कुठे हेळसांड होऊ नये। आपण पाहतोय अजून देखील विक्रेते आपल्याबरोबर आणि प्रामुख्याने पाहतोय की आपण आक्रमक दाखवता घोषणाबाजी सरकारने आज एक दिवसीय तुम्ही संप पुकारलेला आहे आणि जर सरकारने याकडे लक्ष दिलं तर पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका म्हणजे मेन पुढची भूमिका आता आज जी होईल आमचं आज जे अजून वगैरे वरिष्ठ पातळीवर बोलणं चालू आहे। आमचे अध्यक्ष वगैरे जे आहेत सगळे जे आहेत बोलत आहेत, जसं जसं होईल ते त्याप्रमाणे बघूया कसं काय होईल। यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची माननीय आपणची मीटिंग झालेली आहे काल परवा। त्या मीटिंगमध्ये असं जर समजा या विषयावर जर त्यांनी काही निर्णय नाही घेतला तर आम्ही ऑल इंडिया परत बेमुदत संपाकडे जात आहोत। या संदर्भात आपण सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्वरित ॲक्शन घ्यायला पाहिजे। काल रात्री आमचे अध्यक्ष ऑल इंडियाचे जगन्नाथ आप्पा शिंदे यांची काल वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली। जर त्यांनी आमची आज मागणी पूर्ण केली नाही तर पुढं बेमुदत संपावर जाण्याची आमची शक्यता आहे। तरी सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन आमचं जो मागण्या आहेत आमच्या ऑनलाईन विक्री, ज्या ऑनलाईनवर औषधं भेटतात ते बंद करून ऑनलाईन विक्री बंद करावी, जेणेकरून आपल्या म्हणजे जे जवळचे केमिस्ट आहेत ज्यांनी आपलं म्हणजे लायसन वगैरे काढून घेतलेले, जे शिक्षण घेऊन जे लायसन काढलेले त्यांच्याकडनं औषधं घेऊन सहकार्य करावं। नक्कीच आपण पाहतोय की ऑनलाईन औषध विक्रेते जे आहेत केली जातील ते बंद करावी, यासह जे विविध मागण्या आहेत त्या औषध विक्रेत्यांकडून पूर्ण केला असून सरकारकडे या मागणीसाठी त्यांनी जे आहे एक दिवसीय हा संप पुकारला असून या संपामध्ये करमाळ्यातील सर्व औषध विक्रेते सहभागी झाले असून येणाऱ्या काळामध्ये जे आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर बेमुदत संपावर जाण्याचं देखील या औषध विक्रेत्यांनी सांगितलं असून रुग्णांची देखील कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून करमाळ्यातील 2 जे आहेत ते मेडिकल ते सध्या रुग्णांच्या सेवेसाठी देखील दिले ठेवण्याची जे आहे ते औषध विक्रेत्यांकडून यावेळी सांगण्यात आलेलं आहे। तर सरकार याकडे नेमकं या संपाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देत आहे व यांच्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं गरजेचं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।